नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करतो. अनुराधा प्रभुदेसाई कृत वीरांना सलामी हा पाठ म्हणजे देशभक्तीचा पाठ आहे. आपण आपला भारत देश सुरक्षित आहे कारण डोळ्यात तेल घालून आपले आयुष्य पणाला लावून आपली व आपल्या भारत देशाची रक्षा करण्यासाठी आपले सैनिक सीमेरेषेवर अहोरात्र झटत असतात. त्यांच्या जीवावर आपण आपला परिवार सुखी व सुरक्षित राहतो. पण हे करत असताना ते सैनिकही माणसे आहेत, त्यांनाही परिवार आहे, त्यांनाही भावभावना आहेत, पण कर्तव्यापोटी या सर्व गोष्टींचा ते आनंद घेऊ शकत नाही. म्हणून आपल्यालाही समाजाचं, देशाचं देणं लागतं. या भावातून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा पाठ आहे. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी केले पाहिजे अशी भावना प्रस्तुत पाठातून व्यक्त झाली आहे. या पाठात कृती, अभिव्यक्ती, स्वमत व व्याकरण तसेच उपक्रम देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धड्यावरील पहिली कृती आहे दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाचा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि शेवटचा अदम्य साहस. 2. कारगिल क्षेत्रातील विजयास्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य. 1. शिस्त, निष्ठा, समर्थन आणि त्यागाचा अवलंब करेन. वीरांची स्तुतिगीते गाईल. नागरिकांनी सलामीसाठी प्रवृत्त करेन आणि मातृत्वाचा स्वीकार. 3. लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट्ये. 1. आत्मकेंद्रित. 2. संकुचित. 4. लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्ये. 1. लष्करी अदब, ज्याला आपण शिस्त म्हणतो, प्रांतनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षता आणि हळवे मन. नंतरची कृती आहे एका शब्दात उत्तरे लिहा. तोलुनिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक. ऑपरेशन विजय. 2. भयान पर्वतावर चढणारे. उत्तर आहे धैर्यधर, ज्या सैनिकांसाठी हा शब्द वापरलेला आहे. 3. मृत्यूलाच आव्हान देणारी तेजोमय स्फुल्लिंग म्हणजे सैनिक. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी स्टांजिन, लड्डाकी ड्रायव्हर. 24 जणांची लड्डाकी भेट. मिशन लड्डाख. नंतरची कृती आहे कारणे लिहा. थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजय स्मारकाला सलाम केला, कारण ऑपरेशन विजय हे स्मारक साधारण 2,500 सैनिकांच्या हुतात्म्याचे प्रतीक आहे. ऐन तारुण्यात आलेल्या तेजोमय तरुणांच्या वाटेला मरण येणे म्हणजे मरण यातनाच होय. आशीर्वाद देण्याऐवजी सलामी देणे कष्टमय आहे. एखाद्या बापाने मुलाला मुखाग्नी द्यावी एवढी वेदना त्या सलामीत आहे. म्हणून थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजय स्मारकाला सलाम केला. दुसरे कारण इथे विचारलेले आहे. मिशन लड्डाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला, कारण राखी पौर्णिमा हा सण म्हणजे बहीण भावाच्या नात्यांचं अतूट आणि पवित्र बंधन आहे. सुताच्या एका धाग्याने बहीण भावाचं नातं घट्ट राहतं. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावरील निरपेक्ष प्रेमाची खूण असते. मग आपल्या सुरक्षितेची हमी देणारे सैनिकांनाच जर राखी बांधली तर आपली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचाही सन्मान होईल. म्हणून रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला. या कृतीमधील तिसरं कारण आहे लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं. कारण सैनिकांना भेटून झाल्यानंतर लेखिका व त्यांचा चमू घरच्या प्रवासासाठी निघाला, पण वाटेतला पूल कोसळल्यामुळे ते शक्य झाले नाही. रात्रीच्या वेळी संपूर्ण चमू अडकला गेला. संपूर्ण चमूच्या घरच्यांची जबाबदारी आता सैनिकांवरच आहे असे नैराश्याचे सूर निघत होते. हतबल झालेल्या लेखिकेची व्यवस्था व सुरक्षा खुद्द कर्नल यांनी केली. सेवा आद्य कर्तव्य आहे याला जागलेला सैनिकाचे ऋण वाढत होते. चौथे कारण विचारले गेलेले आहे. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा व्यथित, चिंतेत होते, कारण दिवसेंदिवस सुरक्षतेचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यात नवीन रुजू झालेले सैनिकांना तयार करणे मोठे आव्हानात्मक झालेले आहे. आर्मीचे वातावरण आणि घरचे वातावरण यात कमालीची तफावत आहे. मोबाईलसारख्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक सैनिक घरच्यांशी जोडला गेलेला आहे. भावनिक वातावरण इथल्या वातावरणास
व्यत्यय आणण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे त्यांची मानसिकता सांभाळत त्यांना सैनिकांचे धडे गिरवणे कठीण होत आहे. म्हणून समाजातील हे सगळे बदल कर्नल राणांना व्यथित करून सोडतात. नंतरची कृती आहे, पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ लिहा. एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. उत्तर, आपल्या सर्व भावविश्वाला सोडून देशसेवा करण्यासाठी हजारो मैलावर तैनात असलेला सैनिक आपल्या कुटुंबाला नेहमी आठवीत असतो. कर्तव्यावर असताना सैनिकांना समजून घेणारे भेटले तर त्यांच्यात आपल्या कुटुंबाचा ते शोध घेत असतात. अशा भावनाप्रधान सैनिकांना लेखिका जेव्हा भेटल्या, त्यांच्याशी मायेने संवाद साधला. प्रेमाच्या 2 गोष्टींमुळे सैनिक भावूक झाले आणि सैनिकांना आपलेपणाची जाणीव झाली. 2. सेवा परमो धर्म. सेवा करणे, मदत करणे हे आपले परम म्हणजे आद्य कर्तव्य आहे. पण याला किती जण जागतात किंवा मानतात हा गंभीर प्रश्न आहे. सैनिकांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने आलेल्या प्रवासादरम्यानचे अनुभव लेखिकेला भावुक करतात. परतीच्या प्रवासात संकटात सापडलेल्या लेखिकेला मदत करणारे सैनिक कर्नल यांच्या सेवा परमो धर्माची आठवण होते. आपल्या व्यस्त दिनचर्येतून सामाजिक बांधिलकीला जागत आम्हाला दिलेला वेळ, आमची केलेली मदत खरोखरच अविस्मरणीय आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षितेची हमी देणारे सैनिकांनाही आपल्या जबाबदारीचे व कर्तव्याचे पालन करून सेवा परमो धर्माचे पालन केल्याचे आपल्याला दिसून येते. सेवा परमो धर्म म्हणजे सेवा म्हणजे एखाद्याची मदत करणे, परम म्हणजे आद्य, पहिलं आणि धर्म म्हणजे कर्तव्य. इतरांची सेवा करणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असा इथे त्याचा अर्थ होतो. 3. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. उत्तर, म्हणजे लेखिकेसमवेत सर्वांना अत्यानंद झाला. खलसेचा पूल कोसळल्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या लेखिकेचा प्रवास खोळंबला. रात्रीची वेळ असल्याने भीतीचे सावट अधिक गडद होत होते. सोबत तरुण मुली होत्या. अशा अवस्थेत सैनिकांनी चेकपोस्टपर्यंत जाण्याची परवानगी देऊन उपकृतच केले. ऋणांची मालिका इथेच थांबली नाही. तेथे कर्नल यांनी त्यांच्या सैनिकांच्या माध्यमातून उत्तम सोय व घरी जाण्याची व्यवस्थाही करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि हे सगळं पाहून लेखिका आणि त्यांचा चमू हर्षित झाला, अत्यानंदित झाला. 4. लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात. सेतू म्हणजे पूल, 2 व्यक्तींना किंवा 2 गोष्टींना जोडणारा दुवे. पर्यटक म्हणून सुरू केलेल्या प्रवासाने आत्मकेंद्री व संकुचित वृत्तीला त्यागून राष्ट्रभक्ती व मातृत्वासारख्या मूल्यांचा अवलंब करण्याचा विवश केले. सर्व नागरिकांसमवेत कारगिलला येऊन सलामी देण्याची प्रतिज्ञा केली. सैनिकांनाही सामान्य माणसांप्रमाणे भावभावना आहेत. त्यांच्या भावनेचा आदर करत लेखिकेने रक्षाबंधनाचे औचित्य साधून मिशन लडाख सुरू केले. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लेखिकेने हजारो मैल प्रवास करून आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. संवादातून माणूस जोडता येतो यावर श्रद्धा ठेवत प्रत्येक सैनिकांशी आपुलकीने वागणाऱ्या, बोलणाऱ्या लेखिका लष्कर आणि नागरिकांमधला सेतू बनत गेल्या. कृती 2. व्याकरण. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. नंबर 1. जमीन आसमानचा फरक असणे. अर्थ आहे खूप जास्त अंतर, फरक असणे. वाक्यात उपयोग. सामान्य माणसांच्या आणि सैनिकांच्या दिनचर्येत जमीन आसमानचा फरक असतो. 2. आग ओकणे. याचा अर्थ आहे चित्तावणीखोर भाष्य करणे, नेहमी वाईट बोलणे. वाक्यात उपयोग. जातीयता वाढावी यासाठी बरेच लोक धर्मांबद्दल आग ओकत असतात. 3. अंगावर काटा येणे म्हणजे प्रचंड भीती वाटणे. युद्ध कैद्यांचे नुसते प्रसंग ऐकून अंगावर काटा उभा राहतो. 4. मनातील मळप दूर होणे म्हणजे गैरसमज दूर होणे. वाक्यात उपयोग आहे संकट काळात काही लोकांची सामाजिक बांधिलकी बघून मनातील मळप दूर झाले. नंतरची कृती. वाक्य प्रकार ओळखा. 1. जमेल का हे सारं आपल्याला. हा वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य. याचं विधानवार्थी वाक्य कसं होईल. आपल्याला हे सारं जमेल.
2. तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. वाक्यप्रकार आहे विधानार्थी वाक्य. याचं उद्गारार्थी वाक्य होईल, किती मनोबळ वाढवत आहात तुम्ही लष्करांचं. 3. यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. हा वाक्यप्रकार आहे विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थक वाक्य असं होईल, यापेक्षा मोठा सन्मान असू शकतो. 4. पुढील सर्व मार्ग बंदच होते. हा वाक्यप्रकार आहे होकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य करायचं आहे आपल्याला. पुढील सर्व मार्ग सुरू नव्हतेच. कृती ई. समासाचा विग्रह करून समास ओळखा. 1. 22-23. समासाचा विग्रह होईल 22 किंवा 23. समासाचे नाव वैकल्पिक द्वंद्व. ठायी-ठायी. समासाचा विग्रह प्रत्येक ठिकाणी. समासाचे नाव आहे अव्ययीभाव समास. शब्दकोश. समासाचा विग्रह शब्दांचा कोश संग्रह. समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष समास. 4. यथोचित. समासाचा विग्रह योग्य याप्रमाणे. समासाचे नाव अव्ययीभाव समास. कृती ई. प्रयोग ओळखा. 1. तुम्ही गाडीतच बसा. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? उत्तर आहे कर्तरी प्रयोग. 2. त्यांना आपण जपलं पाहिजे. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? तर उत्तर आहे भावे प्रयोग. 3. कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता. याचे उत्तर आहे त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडा प्यार तो करो, असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे स्पष्ट करा. राष्ट्रभक्तीचा देशप्रेमाचा आशय असलेल्या या पाठात आत्मकेंद्री व संकुचित वृत्तीला वाचा फोडणारे हे वाक्य आहे. शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्याच्या घरात, अशी आजच्या समाजाची परिस्थिती आहे. मी देशासाठी काय केले किंवा काय काय करू शकतो यापेक्षा देशाने मला काय काय दिले पाहिजे, म्हणजे आपण हक्काच्या अधिकाराच्या तोऱ्यात जबाबदाऱ्याचा विसर आपल्याला पडत आहे. समाजात अनेक असे मातापिता बंधू भगिनी आहेत की ज्यांनी आपल्या पिता पुत्राचे बलिदान या देशासाठी दिले. देशप्रेमासाठी असंख्य माता आपल्या मुलांना देशसेवेसाठी प्रवृत्त करतात. पण विटंबना अशी आहे की समाज त्याची दखल घेत नाही, पाहिजे तेवढा सन्मान करत नाही. सन्मानाचे तर सोडाच, देश ही संकल्पनाच मुळात त्यांच्या हिशोबात नाही. आणि हे चित्र सर्वत्र दिसते. प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेम वाढावा, देशाबद्दल मनामध्ये आस्था निर्माण व्हावी, या वृत्तीने त्या शहीद वीराच्या आईने असे म्हटले आहे. स्वमत. ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी? उत्तर. विज्ञानाच्या युगात जीवघेणी स्पर्धेत युद्धाचे सावट अधिक गडद होताना दिसते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे आणि ही सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी कुशाग्र मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. पण कुठलाही धोका न पत्करता अधिकाधिक भौतिक सुखसुविधेकडे वळणाऱ्या ह्या तरुणांमुळे आर्मीमध्ये कुशाग्र तरुणांचा अनुशेष निर्माण होत आहे. तरुणांमध्ये सैनिकांविषयी आस्था जागृत झाली पाहिजे. त्यांच्यातही देशाभिमान वाढला पाहिजे. आजचे तरुण सैनिक बनण्यासाठी स्वतः समोर आले पाहिजे. विज्ञानाच्या युगात विज्ञानाचा योग्य वापर करणाऱ्या सर्जनशील हुशार कुशाग्र मुलांची आज देशाला, आर्मीला गरज आहे. स्वमत. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ. साधारणतः सैनिक म्हणजे अतिशय रुक्ष, ताठर आणि कठोर मनाचे असतात अशी आपली समजूत आहे. पण त्या कठोर मनातही संवेदनशील मन आहे याचा अनुभव तेव्हा येतो जेव्हा आपण सैनिकामधल्या माणसांना भेटतो. तसाच अनुभव लेखिकेला व त्यांच्या चमूला आला. ज्यावेळेस लेखिका कर्नल ठाकूर यांना भेटायला गेल्या तेव्हा त्यांचे आत्मीयतेचे बोलणे भारावून गेले. नुकत्याच रुजू झालेल्या सैनिकांचे भावविश्व समजणारे कर्नल एका बापासारखे वाटत होते. त्यांचेही काळीज तुटते ह्याची जाणीव झाली.
सैनिकांना घडवत असताना त्यांच्या भावना जपणारा मित्र कर्नलच्या रूपाने दिसत होता आणि आमचं सैनिकांना भेटणं त्यांना आवडले. या सर्व घटनेतून, प्रसंगातून, संवादातून आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला. कृती 4 अभिव्यक्ती. सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना करा. सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सैनिकी जीवनात आपल्याला सामान्य नागरिकांपेक्षा शिस्त, अनुशासन, हिंमत, प्रतिकूल परिस्थितीत समायोजन करण्याची कौशल्ये जास्त दिसतात. संयम, धाडस, निर्णय क्षमतेतही सैनिक काकणभर सरस भरतात. सामान्य जीवनात माणूस भावभावनांचा गुलाम होतो. भाववश होऊन तो मोह, माया, मद मत्सराच्या फेऱ्यात अडकतो. आत्मभान विसरून जातो. सामान्य नागरिकांचे जीवन सैनिकी जीवनापेक्षा अधिक सुरक्षित असते. रात्रंदिन आम्हा युद्धांचा प्रसंग या संतवचनाप्रमाणे सैनिकी जीवनाचा अनुभव असतो. देशासाठीचा समर्पण भाव स्पष्ट जाणवतो, पण नागरिकांमध्ये तो भाव तेवढा ओतप्रोत जाणवत नाही. हो, ही वास्तविकता आहे. सैनिकी जीवनात थरार, रोमांच, शौर्यामुळे पराक्रमी वृत्ती बळावते. सामान्य नागरिकांमध्ये औपचारिकता जाणवते. सैनिकांप्रमाणे समर्पणाचा भाव प्रत्येक नागरिकांनी दाखवला तर निश्चितच आपल्या देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला खिंडार पाडण्याचे साहस कोणीही करणार नाही, याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. अभिव्यक्ती क्रमांक 2. कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या सिर्फ दिमाग में डाल देना है या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल? एक सैनिक आपल्या साथीदाराच्या अनुपस्थितीमुळे तब्बल 36 तास पुलावर पहारा देत होता. 36 तास पुलावर पहारा देत असताना त्याच्यामधली असलेली सहनशीलता व कर्तव्यनिष्ठता बघून लेखिका अवाक झाल्या, निशब्द झाल्या. एका ध्येयवेड्या व्यक्तीचे दर्शन त्या सैनिकाच्या रूपात झाले. आज आपण अनेक आव्हानांचा सामना करत असतो, पण संकुचित वृत्ती बंधुभावाला मारक ठरते. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या वचनाप्रमाणे आपणही त्या सैनिकाचा आदर्श घेतला पाहिजे. आपणही कर्तव्यात कसूर न करता व्यवसायनिष्ठेला जपलं पाहिजे. यातूनच आपण प्रगती करू शकतो आणि पर्यायाने देशाची प्रगती होते. आपल्या जीवनात अनेक संधी येतात. बऱ्याचदा त्या संधीत समस्या शोधतो व हतबल होतो. निश्चयाने आणि नियोजनाने आपण प्रत्येक संकटाचा सामना करू शकतो. आपल्या आयुष्यात ध्येयनिश्चिती असले पाहिजे आणि परिश्रमात सातत्य राखता आले पाहिजे. या सर्व गोष्टीचा अवलंब करण्यात तो सैनिक कुठेही मागं नव्हता. एखादी गोष्ट डोक्यात टाकली म्हणजे ती आपसुकच पूर्णत्वास येते. नंतरची कृती आहे उपक्रम. पाठात आलेले आर्मीशी संबंधित शब्द शोधा व त्याचे अर्थ लिहा. रेजिमेंट मोठ्या सैनिकांचा दल, गट. हेडक्वार्टर सैनिकांचे मुख्यालय. रँक प्रत, दर्जा, अधिकारांबाबत पदनिश्चिती. कर्नल सैनिकांच्या दलातील वरिष्ठ अधिकारी. लेफ्टनंट कर्नल अधिकाराच्या बाबतीत कर्नलपेक्षा खालची रँक. लष्कर सैनिक. मिशन ध्येय उद्दिष्ट. आर्मी देशाची रक्षण करणारी फौज. क्रूकट विशिष्ट अशी केश कापण्याची पद्धत. ड्युटी कर्तव्य. आर्मी चेकपोस्ट वाहनांची तपासणी करणारे कक्ष. युनिट सैन्यदलातील छोटा घटक. शहीद देशरक्षणार्थ वीरगती प्राप्त झालेला. सीमारेषा 2 प्रांत देश यामधील मधोमध असलेली जागा. ब्रिगेडियर अधिकाराबाबत कर्नलपेक्षा वरची रँक. कमिशन्ड ऑफिसर महत्त्वपूर्ण बाबींवर विचार मीमांसा करणारा अधिकारी वर्ग. डिफेन्स सर्व्हिस सुरक्षा सेवा खाते. सॅल्यूट सलामी अभिवादन. सैनिकाची मुलाखतपूर्व प्रश्नावली. देशसेवेचा मार्ग निवडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
प्रश्न क्रमांक 1. सेवादलात काम करण्याची इच्छा कशी निर्माण झाली? 2. कौटुंबिक सहकार्य कशा प्रकारे लाभले? 3. सेवादलात भरती होण्यासाठी कोणती तयारी केली? 4. सेवा आणि घर याचा समन्वय कसा साधला? 5. प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालात का? 6. सेवेतील अडचणी कशा सोडवता? 7. आपल्याला अभिमान वाटावा असा एखादा अनुभव सांगता येईल का? 8. देशाच्या एकंदरीत सुरक्षिततेविषयी आपण काय सांगाल? 9. राजकीय परिस्थितीचा वाढत्या हस्तक्षेपाबद्दल आपले मत थोडक्यात सांगा. आणि 10. आजच्या तरुणांना कोणता सल्ला द्याल? धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या पाठावर विचारलेले व्याकरण आणि त्या व्याकरणाचे विश्लेषण आपण या व्हिडिओच्या भाग क्रमांक 2 मध्ये नक्की बघू. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.